मठ्ठा जो बघता क्षणी लग्नाची पंगत आठवते आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर रोजच्या जेवणामध्ये मठ्ठा हा आलाच। तर लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आणि मठ्ठा मला खूप आवडतो। तर लग्नाच्या पंक्तीतला तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो हे कमेंट करून नक्की कळवा। तर लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आज आपण मठ्ठा बनवतोय। तर मठ्ठा शरीराला पाचक आणि रुचकर आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा थंडगार मठ्ठा प्यायला खूप छान लागतो। तर आज आपण दह्यापासून ताक बनवून त्यापासून मठ्ठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत मठ्ठा बनवायला घ्या। तर सगळ्यात आधी आपण ताक बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। तर दही शक्यतो ताजं घ्यायचं म्हणजे मठ्ठा खूप छान लागतो। तर हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। तर असं पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं। तर आता यामध्ये घालूयात पाणी। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी घालतीये। आता पाणी घातल्यानंतर हे छान घुसळून ह्याचं ताक करून घ्यायचं। तर यामध्ये मी माठातलं थंडगार पाणी घातलेलं आहे। याचा मठ्ठा खूप छान लागतो। तर हे घुसळून घेतलेलं आहे आणि याचं मस्त असं ताक तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता ह्या ताकामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरेपूड। त्यानंतर खिसणीवर खिसून घालूयात हे आलं। तर हे आलं मी खिसून घालते, पण जर तुम्हाला आल्याचे कण नको असतील तर तुम्ही आलं खिसून त्याचा रस गाळून घालू शकता, पण मला हे असं खिसून आवडतं तर मी हे खिसून घालतेय। तर इथे मी भरपूर असं आलं खिसून घातलेलं आहे। त्यानंतर एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती घालूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर घालूयात चवीनुसार साखर। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर मठ्ठ्याला मोजकं ठराविक साहित्य लागतं। थोडासा गोड, थोडासा आंबट, हलकासा तिखट आणि जिऱ्याचा आणि आल्याचा स्वाद असा हा साधासा मठ्ठा लग्नाच्या पंक्तीमध्ये भाऊ खाऊन जातो। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर इथे आपला मठ्ठा बनवून तयार झालेला आहे। तर आता हा मठ्ठा आपण सर्व करूयात। तर तुम्ही हा मठ्ठा नक्की बनवून बघा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।